तुमची नोकरी करते भगवंत, पण केव्हा केव्हा करते? तुम्ही जेव्हा तत्वशब्द नियमात राहाल तर. फुकट नाही करत. करते का फुकट? मी काय म्हटलं, कोणताही पहिले मार्ग फुकट नाही मिळत. तसाच परमेश्वर तुमच्या शब्दावर काम करते, तुमची चाकरी करते, पण केव्हा देईल तसं घेईल. तुम्ही त्या परमेश्वराला द्याल तरच तो तुम्हाला देईल. फुकट नाही मिळत या मार्गात. म्हणून 4 डिसेंबर 1969 ला मंडळाची स्थापना झाली. पण सांगतो मी, जेव्हा बाबा शरीररूपी सोडून गेले, पण 1988 सालची गोष्ट आहे. जे भगवंताशी संबंधित लोक असतात, बाबा आपले परमेश्वरी अवतार होते, बरोबर आहे? परमेश्वरी अवतार होते, त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती की आपलं आयुष्य संपलं आहे, हे त्यांना दिसत होतं. त्यावेळेस बाबा फार रडत होते, बाबांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. त्यावेळेस आपल्या मंडळाचे संचालक मेघराजजी पोवाड त्यावेळेस होते आणि त्यांच्यासोबत रमेशजी डुबरीकर, बाबांचा पुतण्या, हे दोघं त्या ठिकाणी बाबासोबत उपस्थित होते. बाबा तुम्ही का बरं रडत आहात? बाबांनी सांगितलं की मला माझं आयुष्य संपल्याचा भाग झालेला आहे आणि माझे आयुष्य संपले आहे. त्यावेळेस पोवाडजी काय म्हणतात, बाबा आम्हाला तुम्हाला पुढील मार्गदर्शनासाठी तुमची गरज आहे. कारण की त्यावेळेस नाही का या मार्गाचा प्रचार प्रसार नव्हता. 88 ला जे जुने सेवक आहेत त्यांना समाजामध्ये वावरताना बऱ्याच घडामोडीला सामोरे जावे लागत होते. कारण की समाजामध्ये या मार्गाचा प्रचार प्रसार नसल्यामुळे लोक त्यांना वाईटपणे टाकत होते की हा सकाळी उठून कसल्या प्रकारची पूजा करते बा, हा कोणता मंत्रोच्चार करते, असं लोकांना अनेक जणांना वाटायचं. आणि बाबांनी सुद्धा त्यांच्या विनंतीला मान दिला आणि भवनामध्ये मार्गदर्शक लोकांची बैठक लावली आणि बाबांच्या पोवाडीच्या मुखातून शब्द निघाले की आम्हाला बाबा पुढील मार्गदर्शन करा. तेव्हा बाबांच्या मुखातून शब्द निघाले, सेवक में से हो, मुझे ऐसा एक व्यक्ती दे दो की मैं उसे युग पुरुष बना दूंगा. तर पहा, एकही व्यक्ती समोर नाही आली, बरोबर आहे? आणि बाबा शरीर रूपाने गेले 96 नंतर, तर संघटना ओपन झाल्या, दुकानदाऱ्या लावल्या यांनी. कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी, बरोबर आहे? लोकांची दिशाभूल करत आहेत, अज्ञानी सेवकांची दिशाभूल करत आहेत आणि स्वतःचा स्वार्थ साधवत आहेत. बाबांनी काय म्हटलंय, निस्वार्थ कार्य करा. स्वार्थ ठेवून, अपेक्षा ठेवून आपण जर कार्य केले तर भगवंत खरंच येत देईल का? निस्वार्थ कार्य करा, स्वावलंबी बना. पण हे लोक आपल्यासारख्या लोकांची लुबाडणूक करतात. मला एकच म्हणायचे आहे की ह्या संघटनेवाल्यांनी आपल्यासारख्या सेवकांनी जागायचं आहे. जागो जागो सेवक भाई, गैरी नींद में सोना नहीं, पुरुषार्थ से करो सदा, जीवन धोके में खुला नहीं. आज काळाची गरज आहे, आज काळाची गरज आहे. आपण यांना म्हणायला पाहिजे की तुम्ही आधी त्या बनवलेली प्रतिमा आपली बनवलेली प्रतिमा देता. पहा, म्हणून आज जागायची गरज आहे. जी कोणी असेल त्यांना हा एक संदेश. पहा, मंडळ आजीवन आहे. अध्यक्ष रमेशरावजी कोपरीकर आणि 5वे अध्यक्ष निलकंठरावजी वाघ आणि 6वे अध्यक्ष आपले मदनकर साहेब आणि 7वे सुद्धा अध्यक्ष मदनकर साहेब. आणि 8व्यांदा सुद्धा साहेबांचाच नंबर लागेल. कारण की इथे सांगण्याचे तात्पर्य हे की इथे मानवमर्जी नाही चालत. काय चालते? भगवत मर्जी चालते. माझ्या म्हणल्याने मदनकर साहेब बसणार नाही किंवा मदनकर साहेब म्हणतील की मी पुन्हा बसेल, ते बसणार नाही. त्या परमेश्वराला घडवायचं आहे, त्यांचे कार्य त्यांना परमेश्वराला प्रिय आहे, म्हणून ते 20 का 22 वर्ष आहे सतत त्यांचे कार्य चालू असेल. की एकाच माणूस 10-20 वर्ष त्याने बसून दाखवावं. मला माझा त्याच्यासाठी एक संदेश आहे, त्याने 5 वर्ष चालवून दाखवावा, हा एक संदेश आहे. साधी गोष्ट नाही आहे, त्या खुर्चीवर बसणं साधी गोष्ट नाही आहे. म्हणून त्याप्रमाणे कार्य करावं लागते, कर्म करावं लागते आणि साहेबांचं बोलणे काय का चालेल त्याची वंदावी पावले. साहेब जसे बोलतात त्याप्रमाणे त्यांचे कार्य आहे. म्हणून आपल्याला माझा वेळ झालेला आहे, म्हणून जास्त बोलतो म्हटलं तर खूप दिवस सुद्धा कमी पडेल. कारण की या मार्गाची गाथा आणि या मार्गाचा अभ्यास इतका आहे की आपण दिवसही कमी पडेल. म्हणून जाता जाता 2 ओळी बोलून जातो. करतो विनंती तुझं भगवंता, करतो विनंती तुझं भगवंता, दे सर्वांना
शक्ती आणि बुद्धी तुझे जे गुण गाण्या मिळत राहो अशीच सद्बुद्धी अशीच सद्बुद्धी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्यासमोर आदरणीय डॉक्टर जितेंद्रजी मानकर यांनी खरोखर बाबांच्या शिकवणीवर आणि बाबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्हा सर्व सेवकांना मार्गदर्शन मिळालं. धन्यवाद. यानंतर पुढील चर्चा बैठक समोर नेण्याकरिता आदर